मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी अभिषेक या खेळाडूला देण्यात येत आहे. तरी प्लीज या खेळाडूने व्यासपीठावरती या ठिकाणी आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की या खेळाडूचा मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. शिवशक्ती लाडवाडी दुसरा अंपायर दोन उभे करू आपण विकास बने आणि दुसरा एक आहे. श्री निनादेव स्पोर्ट्स गोकुळ संघाचे सलामीचे जे 2 फलंदाज मैदानात आलेले या ठिकाणी आपला अतिरिक्त तुम्ही आहे ना सॉरी या ठिकाणी सन्माननीय आमचे साहेबच आमच्या ठिकाणी या खेळाडूंचं नाव सांगण्यासाठी आहेत. धन्यवाद साहेब. सलामीचे जे अनुभवी असे 2 फलंदाज मैदानात येत आहेत. निलेश आणि विजय. स्ट्राईक वरती कोण जाईल आणि नॉन स्ट्राईक वरती कोण जाईल आता थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला माहित पडेल. त्याचबरोबर या ठिकाणी शिवशक्ती स्पोर्ट्स लाडवाडी संघाचा गोलंदाज या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल या ठिकाणी आदित्य या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक हाताळतो आदित्य. अत्यंत महत्वपूर्ण षटक मानलं जातं ते पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये आपल्याला धावा रोखायचे असतात आणि गोलंदाजावरती जबाबदारी असेल या ठिकाणी पहिले षटक हाताळताना. त्याचबरोबर श्री निनादेव स्पोर्ट्स संघाचे सलामीचे जे फलंदाज 2 आहेत अतिशय अनुभवी फलंदाज स्ट्राईकवरती आहेत. विजय आणि नॉन स्ट्राईकवरती आहे निलेश. पाहायचं या ठिकाणी अनुभवी जोडी आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारते या ठिकाणी. सन्माननीय या ठिकाणी मोरणा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य मनोज देसाई साहेब आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आयोजक कमिटीचे आणि होते आता खेळाला या ठिकाणी सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी या ठिकाणी पहिले षटक हाताळण्यासाठी आहे आदित्य आणि समोर येतो स्ट्राईकवरचा फलंदाज या ठिकाणी विजय. कशा पद्धतीचा सामना करतो विजय पाहायचा या ठिकाणी. चांगला फटका या ठिकाणी परंतु थोडं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि एक या धावसंख्येनं संघाचा श्री गणेश होते त्यांच्या खात्यात 1 धाव जमा होते आणि 1 या धावसंख्येनं धावफलकावरती आमच्या धावा लागल्यात या ठिकाणी. एक चांगली गोलंदाजी चांगलं या ठिकाणी फलंदाजी. दोन्ही संघ अत्यंत मोरणा विभागातील तुल्यबळ संघ आहेत या ठिकाणी. कोणाचं पारडं जड होईल ते थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. पहिला चेंडू अतिशय निर्धाव चेंडू टाकला या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि स्ट्राईकवरती गेलाय निलेश आता कशा पद्धतीचा सामना करतो पाहायला लागेल या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडासा या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतात म्हणजेच पंचांचा हात थरथरतात आणि दंडित करतात या चेंडूला. अवांतर धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचल आमच्या धावफलकावरती 2. अवांतर धावा या कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखाव्या लागतील. निर्धाव षटक टाकायला कारण अतिशय अनुभवी जोडी या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाचे क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले 2 फलंदाज या ठिकाणी मैदानात आहेत. त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी आदित्य. कशा पद्धतीचे निर्धाव चेंडू टाकेल का या ठिकाणी पाहायचं आहे. चांगला फटका या ठिकाणी खेळा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर जोल टिपला या ठिकाणी आणि होतो या ठिकाणी विकेटचं पहिलं पतन या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाला मोठा धक्का लागतो तो या ठिकाणी निलेश यांच्या स्वरूपात अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बाद करण्यात यश आले. तो गोलंदाज आदित्य याला चांगल्या मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केला आणि थोडा पहिला हादरा बसतो तो गोकुळ स्पोर्ट्स संघाला. मोठा फलंदाज या ठिकाणी त्यांच्या गळाला लागला या ठिकाणी. जाळे विणलं होतं त्या जाळ्यात हा मासा अडकला या ठिकाणी आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतोय या ठिकाणी. अक्षय याला मात्र आता कुठेतरी जबाबदारीचा खेळ करावा लागेल कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात एक मोठा फलंदाज गोकुळ स्पोर्ट्स संघाचा या ठिकाणी बाद झालेला आहे. अत्यंत जबाबदारीचा खेळ करावा लागेल या ठिकाणी आणि नॉन स्ट्राईकवरती एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी अनुभवी फलंदाज आहे तो विजय या ठिकाणी. विजयला सुद्धा स्ट्राईकवरती जाऊन स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल या ठिकाणी. पुढचा चेंडू आदित्य यांचा चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मोठा फटका खेळला या ठिकाणी आणि चेंडू जाईल सर्व सीमारेषेच्या बाहेर आणि येईल तो चौकार. पहिला चौकार या ठिकाणी येतोय. चांगला फटका मानावा लागेल. चांगला फटका या ठिकाणी खेळला आणि आता मात्र हात खोलले त्या फलंदाजानं. मोठी धावसंख्या आमच्या धावफलकावरती लागेल का पाहायचं. आदित्य याला चांगलं कमबॅक करावं लागेल कारण एक अनुभवी जोडी या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाची आहे या ठिकाणी. पुढचा चेंडू
हलक्या तणकडून पण चेंडू जायचं डिक्लेरेशन झोन मध्ये आणि धाव येईल या ठिकाणी पंच आम्हाला कळतात. एक या धावसंख्येला आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जातात या ठिकाणी. एक बाद 7 रन. चांगलं निर्धाव षटक टाकलं जातंय कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोकुळ स्पोर्ट्स संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बाद झालाय आणि आलेल्या खेळाडूंना मात्र जबाबदारी खेळ खांद्यावरती घेऊन खेळ करावा लागेल कारण आदित्याची सुद्धा गोलंदाजी बेधक तिखट चांगली गोलंदाजी राहिल्या या ठिकाणी. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांच्या पायात बेड्या टोकल्यात. मोठे फटके खेळता येत नाहीत या ठिकाणी. पुढचा चेंडू आदित्यांचा. जोरदार अपील या ठिकाणी केलंय. पंच काय डिसिजन देतात पाहायचं या ठिकाणी आणि पंच आमच्याकडे वाटतात. पुन्हा एकदा पंचांचं हात खोललेत आणि चेंडू दंडित केला जातो म्हणजेच वायच्या स्वरूपात अवांतर धावसंख्येत बदल होत्या. या धावा मात्र कुठेतरी रोखावे लागतील ते लाडवाडी स्पोर्ट्स संघाला कारण एक अनुभवी फलंदाज तुमच्या समोर खेळत असताना अवांतर धावा तुम्हाला या ठिकाणी रोखावे लागतील. पॉवर प्लेचं षटक महत्वपूर्ण षटक टाकताय याची मात्र जाण असली पाहिजे गोलंदाजाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि पंच या ठिकाणी आमच्याकडे वळतात म्हणजे पुन्हा एकदा या चेंडूला दंडित करतात. या अवांतर धावा मात्र रोखायला लागते कारण 30 दशा आणि दिशा 30 लाईन खराब लाईन या ठिकाणी गोलंदाजाची. कुठेतरी सुरुवातीचे चेंडू चांगले टाकले परंतु नंतरच्या चेंडूची गोलंदाजी मात्र भरकटली जाते या ठिकाणी गोलंदाजाकडून. थोडंसं प्रेशर असेल ते गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंचे कारण एक अनुभवी जोडी या ठिकाणी मैदानात आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता परंतु निर्धाव चेंडू. आता मात्र गोलंदाजाने या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. या ठिकाणी चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. आदित्यानं कमबॅक केले. अशीच गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी कारण पॉवर प्लेचं षटक महत्वपूर्ण षटक. या षटकामध्ये कुठेतरी धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. या जर धावा तुम्ही रोखल्या तर मोठी धावसंख्येपासून तुम्ही गोकुळ स्पोर्ट्स संघाला रोखू शकता या ठिकाणी. चांगले कमबॅक या चेंडूवरती केलं. 2 अवांतर धावा जरी खर्च केल्या असल्या या गोलंदाजानं तरी चांगलं रनअप सुद्धा त्याचा पाहायला मिळते या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू कशा पद्धतीचा सामना करणारा फलंदाज पाहायचा या ठिकाणी कारण पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठा झटका लागलाय गोकुळ स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा चांगली लाईन या ठिकाणी गोलंदाजाची निर्धाव चेंडूने सांगता होते. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोकुळ स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 9 या धावसंख्येवरती. निर्धाव षटक टाकलं ते या ठिकाणी आदित्य यानं चांगली गोलंदाजी केली. या ठिकाणी कुठेतरी अवांतर धावा 2 दिल्या होत्या परंतु नंतरचं मात्र चेंडू कमबॅक केला आणि मोठे फटके खेळण्यापासून गोकुळ स्पोर्ट्स संघाला रोखून धरलंय. आदित्य याच्या पावलावरती पाऊल ठेवून पुढचं षटक कोण घेऊन येते पाहावं लागेल. संघाचा कर्णधार कोणाच्या हातात चेंडू देईल आणि ही जबाबदारी कोण स्वीकारेल आणि स्वतः मला वाटतं कर्णधार या ठिकाणी गोलंदाजी मार्ग होते शंकर यांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण आदित्यच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल कारण गोकुळ स्पोर्ट्स संघ अत्यंत नावाजलेला संघ मोरणा विभागातील. त्यांच्या त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय आमचे संदीप पवार साहेब यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती होते त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल या ठिकाणी. संदीप पवार साहेब या ठिकाणी आपला मान सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा मायेची उद्गारशाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. पुढचा चेंडू स्वतः कर्णधार षटक हाताळतो. कशा पद्धतीने षटक हाताळत पाहायचा आहे. मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी परंतु बॅट आणि बॉलचं काही सांगता बसला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल का. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ नव्हता या ठिकाणी रन घेण्यासाठी आणि थोडंसं कुठेतरी कॉलिंग नव्हतं या दोन्ही स्ट्राईकच्या खेळाडू आणि नॉन स्ट्राईकच्या खेळाडूवरती या ठिकाणी परंतु फलंदाज या ठिकाणी धावचीत होता वाचलाय. नशिबाची साथ भेटली त्याला या ठिकाणी. नंतर हा फलंदाज नॉन स्ट्राईकचा या ठिकाणी धावचीत झाला असता. या ठिकाणी थोडंसं कॉलिंग ठेवावं लागेल या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना. पुढचा चेंडू शंकर यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील आणि 1 धाव आम्हाला पंच या ठिकाणी कळवतात. या ठिकाणी थोडं खराब एक्स्ट्रॅक्शन झालं आणि धाव मात्र मिळते ते गोकुळ स्पोर्ट्स संघाला. 1 या धावसंख्येनं धाव पुढे सरकता आमच्या धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत या ठिकाणी. 10
कुठेतरी चांगली गोलंदाजी राहिल्या ते शंकर यांची. आदित्यच्या नंतर स्वतः कर्णधार पदाला साजेशी गोलंदाजी करतो. या ठिकाणी चांगली गोलंदाजी मानायला लागेल. मोठे फटके खेळण्यापासून गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांच्या पायात मात्र बेड्या ठोकल्यात. मोठा फटका मात्र खेळता येत नाही ते गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी, कारण मोठे फटके आले तर धावा मात्र जोडल्या जातील. या ठिकाणी धावफलकावरती मोठ्या शंकर चांगली गोलंदाजी, कर्णधार पदाला चांगली गोलंदाजी मानावी लागेल. या ठिकाणी पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळा या ठिकाणी, परंतु ऑफसाईडच्या दिशेने धाव मात्र मिळेल. एकच या ठिकाणी, एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. या ठिकाणी आता मात्र शंकर चांगला निर्धाव गोलंदाजी या ठिकाणी करतो. निर्धाव षटक हाताळला जातो. पहिले षटक सुद्धा चांगलं निर्धाव टाकलं होतं आदित्य यांच्या मार्फत. चांगली गोलंदाजी त्याने केली. त्यानंतर स्वतः कर्णधारांनी चेंडू आपल्या हाती घेतला आणि संघाची दोरा घेतल्या, आपल्या जबाबदारी घेतल्या या ठिकाणी आणि चांगलं षटक हाताळतोय. आता मात्र कुठेतरी मोठे फटके खेळायला लागतील ते गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. कुठेतरी धावा कमी जोडल्या जातात या ठिकाणी धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. झेल होईल का या ठिकाणी, आणि सुंदर असा झेल टिपला आणि दुसरा धक्का लागतो तो गोकुळ स्पोर्ट्स संघाला. आता मात्र कुठेतरी संघ अडचणीत येत चालला. या ठिकाणी गोलंदाजी दादर राहिली ते कर्णधार शंकर यांची चांगली गोलंदाजी या ठिकाणी. एक महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी बाद होतोय आणि या ठिकाणी फलंदाजाला तंबूचा रस्ता धरावा लागेल. तो या ठिकाणी फलंदाज विजयाला मात्र कुठेतरी मोठी खेळी करता आली नाही. थोडंसं नाराज असेल या ठिकाणी स्वतःच्या खेळीवरती, कारण संघ कुठेतरी अडचणीत असताना एक जबाबदारी घेऊन या ठिकाणी विजयाला खेळ करायचा होता, परंतु विजयाला तसा खेळ करता आलेला नाही. या ठिकाणी चांगली निर्धाव गोलंदाजी राहिली ते या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाची. स्वतः कर्णधार चांगले जबाबदारीचं षटक हाताळतो या ठिकाणी. पुढचा चेंडू विठ्ठल यांच्यासाठी पुन्हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू, परंतु वन्स बॉल चेंडू सहज जातो सीमारेषेच्या बाहेर आणि येईल चौकार या ठिकाणी. खणखणीत आणि दणदणीत आलाय चौकार या ठिकाणी. या चौकारांना मात्र कुठेतरी लाडवाडी स्पोर्ट्स संघावरती थोडंसं प्रेशर क्रेडिट होईल आणि फलंदाजांचा आत्मविश्वास आता या चौकारांना वाढला असेल नक्कीच. या ठिकाणी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागल्या 2 बाद 15. असं जर मोठे फटके यावे लागतील त्यावेळी गोकुळ स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफलकावरती मोठी लागेल. आणि चेंडू झाले या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ. धावफलकावरती लागला 15. या ठिकाणी 2 बाद 15. गोलंदाजी कंटिन्यू करायची, वेळ घ्यायचा नाही, वेळेची मर्यादा असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला या ठिकाणी. सहज चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, कारण हा क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका लागते. त्याच्या डोक्याच्या वरून सहज खणखणीत आणि दणदणीत आला षटकार आणि या षटकाराशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 21 2 बाद 21. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि शेवटचं षटक असेल या ठिकाणी. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूवरती मोठ्या धावा जोडल्या जातील का गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या. कुठेतरी धावा कमी असताना शेवटच्या चेंडूवरती चांगला षटकार खणखणीत आणि दणदणीत षटकार आला आणि या षटकांविषयी संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 21 2 बाद 21 आणि फक्त आता शेवटचे 6 चेंडू बाकी असतील आणि 6 चेंडूवरती मोठे फटके खेळतील का या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स. टीम मिटिंग कमी करायची या ठिकाणी, वेळेची मर्यादा असेल, अदरवाईज पेनल्टी लागली जाईल याची सुद्धा क्षेत्ररक्षण घेणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे या ठिकाणी. पंच विनंती असेल आपण टीम मिटिंग कमी करायला हवा या ठिकाणी आणि खेळ कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. सूचनेचं पालन जर तुम्ही केलं नाही तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी लागली जाईल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ठिकाणी आणि 6 चेंडूवरती आता मोठे फटके येतील का आणि गोकुळ स्पोर्ट्स संघाची या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करा. पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू मोठा फटका खेळा, परंतु चेंडू जाईल वेस्ट कोर्टच्या दिशेने. पंच आम्हाला कळतील 1च धाव या ठिकाणी आणि या ठिकाणी गुणलेखकांचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे या ठिकाणी. 1च या ठिकाणी धाव येईल आणि चेंडू पुरवायचा या ठिकाणी आयोजक कमिटीनं थोडंसं लक्ष असू द्या या ठिकाणी. आयोजक कमिटी चेंडू पुरवा, आपला वेळ या ठिकाणी दौडायचा नाही, कारण ही स्पर्धा आपल्याला अत्यंत मानाची आणि स्वाभिमानाची अभिमानाची या ठिकाणी आंबरेक संघाची आहे आणि ही स्पर्धा आपल्याला वेळेत संपवायची आहे. त्यामुळे आयोजक कमिटीने या गोष्टीकडे लक्ष असू द्या. पुढचा चेंडू, आता शेवटचे 5 चेंडू बाकी असेल. 5 चेंडूमध्ये मोठे फटके खेळले जातील का. चांगला फटका खेळा, सहज समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू सहज देतो. पंच आम्हाला कळवत आहेत
येतो षटकार दणदणीत आणि खणखणीत. पुन्हा एकदा चेंडू पुरवायचा या ठिकाणी. आयोजक कमिटी पंचांच्या सूचनेकडे लक्ष असू द्या. चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर पटकन चेंडू तुम्ही मैदानात पुरवायचा, म्हणजे आपला वेळ या ठिकाणी खर्च होणार नाही. पंच आम्हाला वारंवार सूचना करतात तशा आयोजक कमिटी सूचना सुद्धा. पुढचा चेंडू चांगली फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळाली. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. मोठा फटका खेळायचा होता परंतु निर्धाव चेंडूने सांगता होता. कमबॅक केलं या गोलंदाजानं. शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती आमच्या या ठिकाणी 28च्या घरात. चांगली आणि समाधानकारक धावसंख्या उभारली आता गोकुळ स्पोर्ट्स संघानं. मोठा फटका खेळा. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. दीपचा क्षेत्ररक्षण येतो चेंडू खाली परंतु खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. 2 धावा पूर्ण. धावांसाठी धावा चालल्या या ठिकाणी आणि 2 धावावरती समाधान मानावं लागतंय. ते या ठिकाणी नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला स्ट्राईकचा खेळाडू या ठिकाणी हल्ला नाही. नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला समाधान मानावं लागतंय आणि चेंडू बाकी असेल या षटकातील. फक्त आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ठिकाणी. दोन्ही संघाच्या संघनायकांना सूचना. 2 चेंडू फक्त बाकी आहेत या षटकातील. मोठा फटका खेळाय. सहज स्ट्रेट आला चेंडू. पुन्हा एकदा समालोचन कक्षाला मानवंदना देणारा चेंडू ठरतोय सहज सीमारेषेच्या बाहेर आणि पुन्हा एकदा आयोजक कमिटीने या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहे या ठिकाणी. आता मात्र आयोजक कमिटीची घाई झाली असेल तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर फलंदाज फेकून देतो म्हटल्यानंतर आयोजक कमिटीला आता मात्र चेंडू या ठिकाणी चेंडूचा बॉक्स पुन्हा एकदा आणून ठेवावा लागेल. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का या ठिकाणी. धावसंख्या समाधानकारक उभारली ते गोकुळ स्पोर्ट्स संघाने या ठिकाणी. चांगला फटका खेळला परंतु या फटक्यावरती धावा किती येतील या ठिकाणी. चेंडू सहज गोसंख्य क्षेत्रात म्हणजे 1 धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गोकुळ स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 37च्या घरात आणि विजयासाठी 38 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी. या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला अतिरिक्त खेळाडू घ्यायचा या ठिकाणी. सन्माननीय आमचे या ठिकाणी संस्थापक आम्हाला कळवतात या ठिकाणी. जरा विनंती असेल की गोकुळ स्पोर्ट्स संघाला आपला अतिरिक्त खेळाडू घ्या या ठिकाणी. चांगली फटकेबाजी राहिली ती गोकुळ स्पोर्ट्स संघाची. कुठेतरी 2 षटकाच्या खेळानंतर हा संघ अडचणीत दिसत होता परंतु शेवटचं षटक या ठिकाणी चांगलं त्यांनी हाणामारीच्या षटकात धावा जोडल्या जाय आणि गोकुळ स्पोर्ट्स संघाचा विनंती असेल की आपला 12वा खेळाडू या ठिकाणी द्यायचा आहे आणि गोकुळ स्पोर्ट्स संघाला विनंती असेल की आपलं पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या या ठिकाणी. चांगली धावसंख्या समाधानकारक धावसंख्या उभारली ते गोकुळ स्पोर्ट्स संघानं. कुठेतरी संघ अडचणीत होता. धावफलकावरती धावा कमी जोडल्या गेल्या होत्या परंतु शेवटच्या षटकात मात्र चांगली आक्रमक फलंदाजी केली आणि या ठिकाणी धावा समाधानकारक जोडल्या गेल्या या ठिकाणी. गोकुळ संघ आता आपले क्षेत्ररक्षण या ठिकाणी सलवल आणि लाडवाडी स्पोर्ट्स संघासमोर विजयासाठी धावा हव्यात. 18 चेंडूमध्ये 38 धावांचा पाठलाग करायचा या ठिकाणी. या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून आमचे या ठिकाणी यूट्यूब की स्कोरर अत्यंत चांगलं या ठिकाणी आम्हाला प्रेक्षेपण पाहायला मिळते. या ठिकाणी ही स्पर्धा अत्यंत चांगली दाखवली जाते या ठिकाणी. नेहमीच त्यांचं प्रेक्षेपण या ठिकाणी चांगलं राहिलेलं आहे. त्याबद्दल आयोजक कमिटीकडून सुद्धा त्यांचं खूप खूप आभार. त्यांच्या या माध्यमातून आम्हाला घरबसल्या मॅच बघायला मिळते या ठिकाणी. मॅचचा आनंद घेता येतोय. चांगलं अगदी सूर्याची किरणं सुद्धा त्यांच्या या कॅमेऱ्यातून सुटले नाहीत. अतिशय चांगलं प्रेक्षेपण आम्हाला पाहायला मिळालं. असंच या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रापर्यंत सुद्धा तुमच्याकडून काम राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. या ठिकाणी चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळतं. या ठिकाणी की स्कोर यांच्या माध्यमातून चांगलं प्रेक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळालं. गोकुळ स्पोर्ट्स आपणाला विनंती असेल कारण आपल्याला वेळेची मर्यादा असेल आणि या मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायचे आहेत याची सुद्धा संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर लाडवाडी स्पोर्ट्स संघ आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानात येऊ द्या. 18 चेंडूमध्ये विजयासाठी धावा तुम्हाला करायच्या आहेत. 38 धावांचा पाठलाग मोठं आव्हान आहे या ठिकाणी. तुम्हाला सुरुवातीच्या षटकापासूनच एक आक्रमक फलंदाजी करावी लागेल आणि गोकुळ स्पोर्ट्स संघाला मात्र आता कुठेतरी एक भेदक गोलंदाजीचा तिकड मारा करावा लागेल. या ठिकाणी निर्धाव षटक टाकावं लागेल. पॉवर प्लेचं षटक महत्त्वपूर्ण षटक हाताळताना जो गोलंदाज षटक हाताळणार आहे त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल की निर्धाव षटक कसं टाकता येईल. या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल विजयाच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी असेल कारण हे षटक महत्त्वपूर्ण षटक मानलं जातं आपल्या क्रिकेटमध्ये. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा कमी आल्या तर खेळणाऱ्या
संघासमोर थोडंसं फलंदाजी करणाऱ्या संघासमोर थोडंसं प्रेशर येते या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे जे 2 फलंदाज मैदानात आलेत अक्षय आणि दया अतिशय अनुभवी जोडी या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाची परंतु विजय याला मात्र माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं हे मात्र त्याला एक अनुभवी गोलंदाज म्हणून नक्कीच माहिती आहे या ठिकाणी त्याची गोलंदाजी नेहमीच आपल्या संघासाठी चांगली राहिली पहिल्या षटकाचा सामना करेल या ठिकाणी अक्षय चांगला पहिला चेंडू सरळ भिरकावून दिला या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल या ठिकाणी आणि स्ट्रेटला झेलबाद होते पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागला तो लाडवाडी स्पोर्ट्स संघाला चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोकुळ स्पोर्ट्स संघाकडून जर क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिलं तर मात्र कुठेतरी लाडवाडी स्पोर्ट्स आता अडचणीत येऊ शकतो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा फलंदाज त्यांच्या गळाला लागलाय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी विंडलं होतं आणि या जाळ्यात हा फलंदाज फसला जातो या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजाचा आणि पहिल्याच फटक्यात फलंदाज बाद होतोय एक मोठा झटका कारण मी मगाशीच उल्लेख केला होता की या गोलंदाजाचा कारण पॉवर प्लेचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं एक क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला या ठिकाणी गोलंदाज विजयची नेहमीच गोलंदाजी आपल्या संघासाठी चांगली राहिल्या ज्या वेळेला संघ अडचणीत आला त्या त्यावेळी त्यानं चांगली गोलंदाजी केली या ठिकाणी पुढचा चेंडू विजयाचा पुन्हा एकदा मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाचं आणि डायरेक्ट हिट झाले परंतु पंच आम्हाला कळतात की सुरक्षितरित्या या ठिकाणी फलंदाज नॉन स्ट्राईकवरती पोहोचला या ठिकाणी चांगली बेधक तिकट गोलंदाजी एक चांगलं मोठं रनअप सुद्धा पाहायला मिळतं या विजय गोलंदाजीच्या माध्यमातून आम्हाला निर्धाव षटक टाकतो मी मगाशी जो उल्लेख केला होता एक जबाबदारीने षटक हाताळतोय हा गोलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडू परंतु थोडं कुठेतरी यष्टरक्षकाचं काम थोडंसं खराब झाले परंतु चांगला चेंडू या ठिकाणी अडवला गेला चांगली गोलंदाजी बेधक तिखट गोलंदाजी अत्यंत हुशार आणि चलाक गोलंदाज आहे या ठिकाणी फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून त्यानं रोखून धरलेलं आहे अत्यंत हुशार चलाक असा गोलंदाज विजय पॉवर प्लेचं षटक हाताळता असताना इतर संघांनी सुद्धा त्याची नोंद घ्यायची आहे की चांगले षटक हाताळतो या ठिकाणी विजय एक धारदार गोलंदाजी आहे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांचे हात खोलले जातात आव्हान धाव वाईटच्या स्वरूपात धाव येईल या ठिकाणी आणि आमच्या धाव फलकावरती त्यात वाईट प्लस वन पंच अत्यंत चांगलं पंचांचं काम राहिलं सकाळच्या क्षेत्रापासून अत्यंत नावजलेले पंच आहेत या ठिकाणी आमच्या या स्पर्धेमध्ये कारण उत्तमरित्या पंचांचं काम चालू आहे या ठिकाणी कोणत्याही संघावरती अन्याय होऊ देत नाहीत अतिशय चांगले पंच या ठिकाणी अभिनंदन पंचांचं सुद्धा पुढचा चेंडू मोठा फटका खेळला या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल झेल होईल का सुंदर असा सीमारेषेवरती झेल या ठिकाणी टिपला होते पंचांचं आकाशाकडे बोट जातो आणि पुढचा धक्का बसतो तो लाडवाडी स्पोर्ट्स संघाला कारण तुमचं जर क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो कारण गोलंदाजी चांगली राहिली या ठिकाणी आमच्या गोकुळ स्पोर्ट्स संघाची गोलंदाजी चांगली राहिली क्षेत्ररक्षण अत्यंत दर्जेदार राहिले ते गोकुळ स्पोर्ट्स संघाचं विजय मात्र अत्यंत जबाबदारीने षटक हाताळतोय चांगली गोलंदाजी विजयच्या मार्फत केली जाते या ठिकाणी 2 फलंदाज मोठे करण्यात त्याला यश मिळाले आता येणाऱ्या फलंदाजाला मात्र जबाबदारी ओळखून खेळावं लागेल कारण मोठे फटके सुद्धा आले एकेरी दोन्ही धावानं हे काम चालणार नाही या ठिकाणी आणि आलाय तो रामला मात्र कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील होतं या ठिकाणी परंतु पंचांचं बोट जातं लेग पंचांचं वरती आकाशाकडे म्हणजे होईल फलंदाज बाद या ठिकाणी चांगले यष्टरक्षण आम्हाला पाहायला मिळाले या ठिकाणी लेग अंपायरचा निर्णय पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील दोन्ही संघाच्या समन्वयकांना विनंती असेल या ठिकाणी थर्ड अंपायर घेतला जाणार नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील तशी सूचना या ठिकाणी रिन्यू फक्त पंचांनी जर डिसिजन मैदानात दिले तेच डिसिजन ग्राह्य धरले जाईल या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी आम्हाला डिसिजन कळवलं या ठिकाणी बाद राहील या ठिकाणी खेळाडूनं मैदान सोडायचं आहे या ठिकाणी खेळाडूनं मैदान सोडायचं या ठिकाणी ऑन फील्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील मैदानावरती जो पंच निर्णय देतील प्लेअरला रिन्यू नाही याची पुन्हा एकदा संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे अदरवाईज तुम्हाला पेनल्टी लागली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे पंच जो निर्णय देतील मैदानावरती तो ग्राह्य धरला जाईल या ठिकाणी स्पर्धा सुरू होण्या अगोदरच हे तुम्हाला नियम व अटी या ठिकाणी सांगितलेले आहेत या ठिकाणी आणि एक आपण क्रिकेट खेळत असताना नेहमीच पंचांचा आदर करायचा असतो या ठिकाणी आपण बाद असाल तर सरळ आपण मैदान सोडायचं आहे कारण पंच
अतिशय चांगलं काम करतात या ठिकाणी. ज्यावेळी पंच एखादा निर्णय देतात त्यावेळी तो खेळाडूंना स्वीकारायचा असतो, कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. नेहमीच आपण एका सिनियर खेळाडूचा त्याचबरोबर पंचांचा आदर करायचा असतो. या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पंचांचं काम राहिले. या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिली ती विजयाची. या ठिकाणी 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले ते लाडवाडी स्पोर्ट्स संघाचे. कुठेतरी आता मात्र पडझड चालू झाल्या आणि वर्चस्व राहिले ते गोकुळ स्पोर्ट्स संघाचं. या ठिकाणी आमचे संस्थापक अध्यक्ष यांना सुद्धा खूप आनंद झाला या ठिकाणी, कारण चांगली भेदक गोलंदाजी राहिली ती त्यांच्या संघाची. या ठिकाणी चांगला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण दर्जा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी झाले. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून थोडं खराब क्षेत्ररक्षण. थोडंसं क्षेत्ररक्षणावरती तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल, कारण या सुद्धा धावा महत्वपूर्ण शेवटच्या षटकात महत्वपूर्ण ठरतात. या ठिकाणी षटक संपतात, पंच आम्हाला कळतात. 6 षटकाच्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 4-3 बाद 4. आणि सकाळच्या सत्रापासून मी नेहमी उल्लेख करत राहतो की स्कोर अत्यंत प्रेक्षणीय या ठिकाणी त्यांचं युट्यूबचं काम राहिले. या ठिकाणी चांगलं प्रेक्षेपण आम्हाला पाहायला मिळते. सांगा कुठलं आपलं गाव आहे ते. हॅलो बोला की. त्यानंतर दुसरे षटक आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्गावरती अनिकेत याला मात्र या ठिकाणी चांगली विजयच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल, कारण पॉवर प्लेचं षटक त्यांना अत्यंत महत्वपूर्ण षटक टाकले. या ठिकाणी कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून या ठिकाणी खेळाडूंना रोखलंय. अनिकेत चांगले रन पाहायला मिळते या ठिकाणी. मोठा फटका खेळा या ठिकाणी. चेंडू हवेत उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल एका हातानं अभियानं हा झेल टिपलेला आहे. चांगला क्षेत्ररक्षक या ठिकाणी मांडला जातो, चांगला गोलंदाज मांडला जातो या ठिकाणी गोकुळ स्पोर्ट्स संघाचा. आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात. आणि लाडवाडी स्पोर्ट कुठेतरी आता मात्र विकेट टू विकेट या ठिकाणी त्यांच्या जायला लागलेत. कुठेतरी एक संयमाने खेळ करावा लागेल. संघ अडचणीत या ठिकाणी येतोय आणि प्रत्येक फलंदाज फक्त या ठिकाणी हजेरी लावण्याचं काम करतोय. आणि भेदक गोलंदाजी राहिले ते गोकुळ स्पोर्ट्स संघाचे. कॅच ऑफ द डे या ठिकाणी क्षेत्ररक्षक आबी याच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाले. पुढचा चेंडू अनिकेत यांचा दुसरे षटक हाताळतोय. चांगले षटक या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकतोय या ठिकाणी. राजेंद्र यानं चांगला फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षण राहिले ते गोकुळ संघाचं. डायरेक्ट हिट या ठिकाणी पंचांचा बोट जाते या ठिकाणी. आकाश आगडे म्हणजेच फलंदाज होईल या ठिकाणी झेलबाद. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता रन घेण्यासाठी आणि धावचीच्या स्वरूपात हा धक्का लागतो या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाला. आता मात्र कोणताही फलंदाज या ठिकाणी जबाबदारी खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला या ठिकाणी बाहेर काढत नाहीत. प्रत्येक फलंदाज फक्त मैदानावरती येऊन हजेरी लावतोय आणि सरळ तंबूचा रस्ता या ठिकाणी धरतोय. हे कुठेतरी थांबवावं लागेल लाडवाडी स्पोर्ट्स संघाला. आणि एखादा मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाकडून, परंतु फलंदाजांच्या मार्फत ही फलंदाजी आम्हाला कुठे दिसत नाही. आणि गोकुळ स्पोर्ट संघाची मात्र या ठिकाणी उत्तम क्षेत्ररक्षण उत्तम गोलंदाजी या ठिकाणी राहिले. आबे सुद्धा एक चांगला क्षेत्ररक्षक चांगला गोलंदाज म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेला हा खेळाडू आहे. पुढचा चेंडू मोठा फटका, परंतु गोलंदाज स्वतः या ठिकाणी चेंडू अडवला. या ठिकाणी चांगली गोलंदाजी राहिल्या. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकल्यात आणि आता मात्र काय सिंगल डबलनं काम चालणार नाही. कुठेतरी मोठे फटके आले पाहिजेत. संघ पूर्णपणे अडचणीत जवळजवळ सापडलेला आहे. एखादा असा फलंदाज या मैदानावरती येईल का आणि षटकार चौकारांची आतषबाजी करेल का, या ठिकाणी आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढेल का. पुढचा चेंडू अनिकेत यांचा चांगला चेंडू निर्धाव चेंडू. एसटीजीचं अपील केलं होतं, परंतु पंचांनी हे अपील फेटाळलं गेलेलं. लेग पंचांनी चांगले दोन्ही पंचांच्या माध्यमातून पंचगिरी चांगली राहिले. या ठिकाणी दोन्ही पंच अत्यंत काळजीपूर्वक आपलं काम पाहतात. या ठिकाणी अत्यंत नावंजले पंच आहेत या ठिकाणी दोन्ही पंच. पुढचा चेंडू अनिकेत मात्र चांगली गोलंदाजी करतो. या ठिकाणी जखडून ठेवलंय या ठिकाणी फलंदाजांना. मोठा फटका खेळाय, सहज चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकाची भूमिका करावी लागतात. चांगला उत्तुंग असा षटकार येतो या ठिकाणी आणि या ठिकाणी चेंडू होतात या ठिकाणी दुसऱ्या षटकाच्या
5 चेंडूंचा खेळ झालेला, शेवटचा चेंडू बाकी असेल या ठिकाणी आणि शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल का या ठिकाणी. आणि आता मात्र स्ट्राईकवरच्या फलंदाजाला मागील चेंडूवरती ज्या पद्धतीने त्याला फटका खेळला त्याच पद्धतीचे फटके खेळावे लागतील, त्यावेळी तुमचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. कारण आता मात्र कुठेतरी पारदर्श जे जड आहे ते गोकुळ स्पोर्ट्स संघाचं, जर तुमच्या माध्यमातून मोठे फटके खेळले तर मात्र तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता या ठिकाणी. पुन्हा एकदा मोठा फटका, सहज चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती जातोय, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि 1 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचतो धावफलकावरती 11 आणि आता 6 चेंडूमध्ये 27 धावांची गरज या ठिकाणी मोठं आव्हान असेल त्यांच्या समोर. या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी, म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार ठोकावं लागेल, त्यावेळी तुम्ही विजयाच्या समीप जाऊ शकाल. या ठिकाणी जड पारडे जे आहे ते आमच्या गोकुळ स्पोर्ट्स संघाचं या ठिकाणी शेवटचं षटक हाताळतोय आणि शेवटचं षटक हाणामारचं षटक आभी मात्र या ठिकाणी एक अनुभवी गोलंदाज आहे. नेहमीच या ठिकाणी मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना या गोलंदाजाचा दबदबा राहिला. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती राहिलेले या ठिकाणी चांगला गोलंदाज या ठिकाणी शेवटचं षटक हाताळतोय. निर्धाव षटक टाकेल का या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, परंतु चेंडू सहज आहे डिक्लेरेशन झोन मध्ये. पंच आम्हाला कळतात 1 धाव आणि शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूवरती 5 षटकार येतील का या ठिकाणी. सिंगल डबलला मात्र काम चालणार नाही या ठिकाणी, कारण षटकारांची आतषबाजी करायला लागेल. 5 चेंडूवरती 5 मोठे षटकार ठोकले या ठिकाणी. सन्माननीय आमचे मोरणा क्रिकेट असोसिएशनचे या ठिकाणी सल्लागार सचिन देसाई साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार. साहेब आपण आलात आणि या व्यासपीठाला भेट दिली, त्यामुळे व्यासपीठाची शोभा वाढलेली आहे आणि फलंदाज होतोय बाद या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आधी याची राहिली. मी मगाशीच उल्लेख केला होता की हा चांगल्या नावारूपाला आलेला गोलंदाज मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना या गोलंदाजाची मात्र छाप नक्कीच पडलेली आहे. या ठिकाणी मालिकावीर सामनावीर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्या नावावरती किताब आहे. चांगली गोलंदाजी करतो या ठिकाणी आणि दावून देतो की मी एक मोठा गोलंदाज काय या ठिकाणी. आधी पुढचा चेंडू, आता मात्र जरी षटकारांची आतषबाजी राहिली तरी मात्र गोकुळ स्पोर्ट्स संघाचं पारडं नक्कीच जड झाले आणि जवळजवळ त्यांचा सामना त्यांच्या बाजूने झुकला होता. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण गोकुळ स्पोर्ट्स संघाचं सकाळच्या सत्रापासून चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि त्यांचं चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, त्यामुळे गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली. कोणत्याही जर संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर गोलंदाजीचा उत्साह वाढला जातो या ठिकाणी आणि गोलंदाजाला जर चांगली साथ भेटली तर आपल्या संघासाठी नक्कीच फायदा होतो याचा. या ठिकाणी सन्माननीय सकाळच्या सत्रापासून आमच्या या कमिटीचे सर्व मान्यवर या क्रिकेटच्या व्यासपीठाला त्यांनी भेट दिली आणि या स्पर्धेची नक्कीच शोभा वाढवलेली आहे. आणि जगताप साहेब आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसून घ्यायचा. या ठिकाणी पुढचा चेंडू आबियाचा, चांगली गोलंदाजी राहिली या ठिकाणी आणि हॅट्रिकचा चेंडू असेल या ठिकाणी. हॅट्रिक होईल का आबियाच्या नावावरती आणि चांगला फटका केला. कुठेतरी हॅट्रिक पासून हा गोलंदाज मागे राहिला या ठिकाणी. 1 धाव पूर्ण होते आणि या षटकात चेंडू बाकी असतील, फक्त 2 चेंडू आणि जवळजवळ सामना खिशात जातो तो गोकुळ स्पोर्ट्स संघाचा. एक शेवटचं षटक कशा पद्धतीने हाताळायचं हे मात्र आबीला माहित होतं. एक नावारूपाला आलेला चांगला गोलंदाज या ठिकाणी. पुढचा चेंडू फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे गोकुळ स्पोर्ट्स संघाची. मोठा फटका, परंतु चांगली बेधक गोलंदाजी यष्टरक्षकाने सुद्धा चांगले काम पाहिले या ठिकाणी. शेवटचा चेंडू या ठिकाणी लाडवाडी स्पोर्ट्स संघ कुठेतरी सुरुवातीपासूनच एक अडचणीत राहिला. एक मोठे फटके खेळण्यापासून या संघाला रोखून धरलं होतं. त्यांच्या पायात मात्र गोकुळ स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांनी बेड्या ठोकल्या होत्या या ठिकाणी. पुढचा चेंडू आणि पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकला जातो. तो गोकुळ स्पोर्ट्स संघानं हा सामना जिंकला. यानंतर होणारा सामना या ठिकाणी ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विपक्ष विठ्ठलादेवी कदमवाडी, दोन्ही संघ एकाच गावचे संघ आहेत. अजून आहे का, सॉरी. यानंतर होणारा सामना या ठिकाणी यानंतर आमचे सन्माननीय लहान बंधू या ठिकाणी आटोली गावचे सुपुत्र तुम्ही या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून ज्यांच्या सुंदर आणि मधुर आवाजात अत्यंत मंत्र